पाहायला मिळेल. जर्सी नंबर वादळ की जर्सी प्रदान केलेला हा वादळ नक्कीच या ठिकाणी काय मध्यरक्षावर नक्कीच आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी राजू जंगम राज मोरे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु MP चढाई दोन्ही संघांकडून एक MP चढाई पाहायला मिळते. राज जंगम चढाईसाठी पाहायला मिळतं. जर्सी नंबर 2 नक्कीच मोठं आव्हान असणार आहे. नितीनवर आक्रमण आहे, परंतु या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. परंतु या ठिकाणी काय घडते काय बिघडते ते नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं असंख्य असे आमचे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. श्रीगाव बापदेव क्रीडा मंडळ दांडा या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं चढाई पाहायला मिळेल. नक्की सक्सेसफुल चढाई पाहायला मिळते का ते पाहायचं आहे. 7चं आक्रमण आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न राजवर आक्रमण आहे या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. नक्कीच जर्सी नंबर 8 आणि राजला बाद केलंय. त्यामुळे नक्कीच या सामने रंगत टाकण्याचा प्रयत्न डोवा डायची चढाई या ठिकाणी करो या मरो अपील केलंय, परंतु पंचांना समाधान करायचं आहे कारण पंचच हा सक्सेसफुल असणार आहे. आणि या ठिकाणी नक्कीच या डोवा डायच्या चढाईमध्ये यशस्वी झाला आहे तो म्हणजेच जर्सी नंबर 7. रूपम एक लकी ड्रॉ कुपन बुक द्या इकडे. रूपम खरं सांगतोय की आजची ही स्पर्धा खरं सांगतोय की या रायगड जिल्ह्याच्या दक्षिण विभागामध्ये खेळली जाते. परंतु तितकाच मोठा प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व कबड्डी रसिकांचं नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. चढाईसाठी येतोय तो म्हणजेच खरा तारणहार असणारा हा खेळाडू. परंतु या ठिकाणी खरोखर मध्यरेषेवर त्याचा खेळ निदान रेषेवर खेळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच गुणांची मोजमाप नक्की होणार नाहीये. एक हलकी अशी चढाई करत माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी सक्सेसफुल असं चढाई बाद या ठिकाणी पाहायला मिळेल. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल ठरलेला जर्सी नंबर 8 त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार, बोनस ऑन असणार. पब्लिक लकी ड्रॉ कुपन्स सिरियल नंबर महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा आणि आपलं तिकीट हरवू नका. या ठिकाणी पब्लिकला सुद्धा संधी आहे की आपलं भाग्य उजळण्याची. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने या ठिकाणी तिकीट संपादित करायचं आहे. या जे राज जंगम चढाईसाठी पाहायला मिळते. जर्सी नंबर 2 मध्ये बोनस ऑन आहे. बोनससाठी नक्की प्रयत्न केला, पण प्रभावित करायचं ते पंचांना. ते नक्कीच प्रभावित होतात का ते पाहायचं आहे कारण इतकी चांगली चढाई केली आहे. परंतु या ठिकाणी पदतालिका पंचांना त्यामुळे बोनसचा गुण प्राप्त होत आहे. डोवाडायची चढाई करो या मरो या ठिकाणी नक्कीच गुण संपादित करावा लागेल आणि या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय तो म्हणजेच एक गुण प्राप्त करत पुन्हा एकदा राज जंगम आक्रमणावर 5-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 2 राज जंगम ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तो कोपरा रक्षक म्हणून आपण पाहत होतो, परंतु आज या ठिकाणी एक चढाई बहादर म्हणून पाहायला मिळतोय असा हा राज जंगम. त्याच्यावर नितीनचा मोठं संघ असणार, परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी जर्सी नंबर 8 वर मोठी जबाबदारी असणार आहे. या ठिकाणी जर सक्सेसफुल झाला तर नक्कीच समोरच्या टीमवर दबाव टाकू शकतो. जर्सी नंबर 8 करू या मरू या स्थितीमध्ये पाहायला मिळते महत्वपूर्ण. परंतु या ठिकाणी भिंत आहे ती रायगडची, ती म्हणजेच राज मोरेच्या माध्यमातून. त्यामुळे राजनं नक्कीच एक गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा चढाईची बहादर पाहायला मिळतं तो म्हणजेच 4-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच गुण प्राप्त होतोय, परंतु या ठिकाणी 1 की 2 परंतु 1 गुण प्राप्त होणार आहे. त्यामुळे एका गुणासाठी समाधान मानावं लागेल.
तसं नाही मला आहे या ठिकाणी नक्कीच आक्रमण करावं लागेल. रायगडची पंढरी म्हटलं जातं ते म्हणजे कबड्डीची पंढरी म्हटलं जाते म्हणजे रायगडला, आणि त्यामध्ये एक ना अनेक असे हिरे या ठिकाणी पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आजची ही कबड्डी खरोखरच एक वेगळी कबड्डी आहे. तुम्ही मॅटवर खेळता, तुम्ही मातीवर खेळता, त्यामुळे वेगवेगळ्या स्टेजमध्ये जावं लागतं आणि त्यामध्ये आपलं जे कौशल्य आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं. या ठिकाणी राज जंगम पाहायला मिळतो जो काही त्याच्या माध्यमातून राणी हँड टच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तिनं एक सुपर टॅकरची नामी संधी आहे, परंतु या ठिकाणी संधी गमावली आहे आणि एक गुण गमावला आहे. त्यामुळे सांगतोय की कबड्डी हा मॅटवरचा असेल किंवा मातीवरचा असेल, पण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आपलं कौशल्य सिद्ध करावं लागतं. एक एक गुण गमवत चाललाय तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघ राज मोरेचा संघ या ठिकाणी नक्कीच एक चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. राज जंगमचा सुद्धा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक लोणाचा भोजा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी वादळ घेऊन येणारा हा चढाई पाहतोय. एक लोणाचा भोज आहे, परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये आणि खरोखर प्रयत्न चांगला आहे, परंतु या ठिकाणी राज मोरेला यश प्राप्त होत आहे. त्यामुळे एक गुण नक्कीच मिळणार आहे. एक गुण मिळेल तो राजच्या संघासाठी. चढचढी पाहायला म्हणतो जर्सी नंबर 10 आणि त्याच्यासोबत 6-1 अशी लढत. मन जिंकायला पाहिजे प्रतिस्पर्धी संघाने. या ठिकाणी सांगतो की परंतु या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळला जातोय. या ठिकाणी महत्वपूर्ण लढत या ठिकाणी खेळली जाते. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आणि त्यावर अधिराज्य गाजवायचं आहे. नक्कीच राज मोरे आज या रायगडच्या जिल्ह्याला लाभलेला एक चांगला खेळाडू, एक चांगला डिफेंडर आपण पाहतो. तो म्हणजे जय बजरंग रोहाचं प्रतिनिधित्व करणारा राज जंगम, शिवाई बांधणचा खेळाडू. त्याच्यासमोर आहे तो 5-1 अशी लढत. या ठिकाणी सांगतोय की नितीनला मोठं आपलं अनुभव या ठिकाणी सिद्ध करावा लागेल, परंतु या ठिकाणी एक एमटी चढाईची सांगता होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी नंबर 9 श्रीयुत शेखर भाटकरांना विनंती आहे त्याची व्यवस्था केली असेल. शेखर भाटकर, तुम्हाला सांगतो की या मोठ्या स्टेजवर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक चांगली कबड्डीचं क्षेत्ररक्षण आणि त्याही त्याचं कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच जर्सी नंबर 10 चढाईसाठी पाहायला मिळतोय. पब्लिक हिरो लकी यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे एअर कूलर. पब्लिक हिरो लकी ड्रॉचा जो बक्षीस आहे तो अनिकेत कसरेकर यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. दर्शन हिंगे आपला पाहायला मिळतो. दर्शन नंबर 10 आणि या ठिकाणी किती गुण प्राप्त करतोय? नक्कीच 2 गुण प्राप्त करतोय दर्शन हिंगे, ज्यानं रायगड जिल्ह्याचं नाव अधिराज्य गाजवलं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राज आहे, दर्शन आहे, आणखीन त्यासोबत राज जंगम सुद्धा या ठिकाणी साथीला पाहायला मिळतोय. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी चांगली खेळली जाते, परंतु त्याला चांगलं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी एक गुण नक्कीच प्राप्त. नक्कीच एक गुण प्राप्त होईल. एका गुणाने नक्कीच समाधान प्राप्त होईल, परंतु या ठिकाणी पाहायला मिळेल ज्याने रायगडचं ज्युनियरचं प्रतिनिधित्व केलंय, ज्याने सिनियरचं प्रतिनिधित्व केलंय, ज्याने हँडल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतं. एक गुण नक्कीच प्राप्त होईल ते म्हणजे राज मोरेला आणि त्याच्या संघाला. श्रीयुत प्रमोद तांबोटकर
प्रेक्षकांमध्ये कुठे असतील यांना विनंती आहे, कृपया व्यासपीठाकडे आपण बसण्याची व्यवस्था केली आहे. माजी सरपंच श्री प्रमोदजी तांबटकर यांना विनंती आहे, प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ताड वागळे अलिबाग या दोन संघाच्या दरम्यान आणि त्यामध्ये राज मोरेची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. दोनाची कशी चढाई पाहायला मिळते. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि याचा फायदा या ठिकाणी नक्कीच मिळवतो का ते पाहायचं आहे. नक्कीच गुण प्राप्त होतील. 2 गुण प्राप्ती राज सारख्या खेळाडूला बाद केले. त्यामुळे नक्कीच या 2 गुणांना थोडंसं आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. ते म्हणजेच प्रतिभाशी संघाच मिळते. एक ना अनेक या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतो. त्यातील हा महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळला जातो. जर्सी नंबर 7 MP चढाई करत माघारी परततोय. पुन्हा जर्सी नंबर 7 हिंगे याच्या परंतु एक नक्कीच गुणांची फारकत पाहत या ठिकाणी नक्कीच आपला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. निजामेशा पार केली आहे. त्यामुळे नक्कीच मोठं आव्हान जे होतं ते या ठिकाणी आपल्याला परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. ते म्हणजेच जय हनुमान खराबोली या संघाला की इतका महत्त्वपूर्ण सामना आहे की यानंतर होणारा अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची संधी प्राप्त होते का. परंतु या ठिकाणी राज जंगम MP चढाई करत माघारी परतले. त्यांना प्रत्युत्तर नक्कीच जर्सी नंबर 8 या ठिकाणी पाहायला मिळतं. या रायगडमध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये एकदा अनेक कबड्डी स्पर्धा आपण पाहत आलोय. व्यावसायिक गाडीची कबड्डी स्पर्धा काल आपण नक्कीच पाहिली आणि त्यामध्ये नक्कीच आदिराजे गाजवले BBCLनं आणि ते नक्कीच उद्देश या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते म्हणजे श्री गाव वापदेव क्रीडा मंडळ आगळ दांडा या संघाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहिलं होतं. मी पुढील समालोचनासाठी विनंती करतोय गाणीकर यांना की आपण या पुढचं या ठिकाणी समालोचन करावं. धन्यवाद. प्रमोदजी तांबटकर यांचा सत्कार करतील श्री प्रवीण. चला या ठिकाणी खेळाडूंना मात्र खुशखबर असणार आहे. जर आपण एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केलात तर आदेश विरकुड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश. जनार्दन पाटील सर यांना विनंती करतो की आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जनार्दनजी पाटील सर आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. कल्पेश कांबळे यांचं स्वागत करतील श्री प्रवीण भाटकर. आपल्याला पाहायला मिळतात आता प्रीमियम ताडबागे अलिबाग संघ. जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अर्थातच प्रीमियम ताडबागे अलिबाग सेमीफायनलची ही लढत जय हनुमान खारांबोली विरुद्ध संघ जर आपण पाहिला तर प्रीमियम ताडबागे अलिबाग या 2 संघांच्या दरम्यान ठिकाणी ही लढत पाहायला मिळते. अंतिम सामन्यात त्या ठिकाणी ॲडव्होकेट किरण स्पोर्ट्स क्लब वाळवटी हा संघ मात्र त्या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ मात्र ॲडव्होकेट किरण स्पोर्ट्स क्लब या संघापुढे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. निश्चितच काटाकी लढत निश्चितच आपल्याला अंतिम सामन्यात पाहायला मिळेल. ती म्हणजेच ॲडव्होकेट किरण मुंबईकर स्पोर्ट्स क्लब वाळवटी विरुद्ध संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो पाहायला मिळेल. जबरदस्त पाहायला मिळालाय बोनस गुण मारण्याचा, परंतु इथे मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तरास राज जंगमची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. निश्चितच ज्याच्याच नावाचा ट्रेंड आला आहे संपूर्ण रायगड जिल्हा ज्याने गाजवलाय तो राज जंगम आपल्याला पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने नुकत्याच